स्थूलता सध्याच्या काळात सर्वांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे वजन खूप जास्त असणे व त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स, त्यामध्ये थायरॉईड, डायबिटीज मेलायटिस, PCOD यासारखे आजार येतात. तसेच व्यायामाचा अभाव, ताण तणाव किंवा स्ट्रेस खूप जास्त असणे, दुपारी झोपणे, त्याला दिवास्वाप म्हटलं जातं, तसंच रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणे, यामुळे वजन फार झपाट्याने वाढतं. आयुर्वेदामध्ये कफदोषाचं असंतुलन झालं तर चयापचयाची क्रिया मंदावते आणि त्यासाठी पाचकाग्नी वाढवणारे असे द्रव्यांचा उपयोग केला असता वजन छान कमी होते. आयुर्वेदामध्ये यवागूचं वर्णन वजन कमी करण्यासाठी सांगितलं आहे. त्यासाठी ज्वारी, मका, बाजरी यापैकी कुठलेही एक धान्य घेऊन भाजायचे, त्याच्या 6 पट पाणी टाकायचं, सेमी सॉलिड असं सूप तयार करून मध व पाचकाग्नी वाढवणारे द्रव्य जसं काळे मिरे, जिरे, सुंठ याचा त्यात समावेश करून ते घेतले असता वजन छान कमी होतं. जेवणाच्या अर्धा तास पूर्वी जव आणि आवळा चूर्ण 1-1 चमचा 1 ग्लास गरम पाण्यात घेतले असता वजन कमी होण्यास मदत होईल. मेदाचा क्षय करण्यासाठी आयुर्वेदामध्ये मधाला सर्वोत्तम सांगितले आहे. त्यासाठी त्रिफळा चूर्ण 1 चमचा व मध 1 चमचा याचं चाटण घ्यायचं आणि त्यावर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं, त्यामुळे वजन नक्कीच कमी होईल. वजन वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे क्रेविंग्ज. क्रेविंग्ज म्हणजे सतत काहीतरी खात राहण्याची इच्छा होणे व ही क्रेविंग्ज होऊ नये यासाठी मेथी दाणे छान काम करतं. मेथी दाणे 1 चमचा 1 ग्लास गरम पाण्यात रात्री भिजवत ठेवायचं व हे पाणी सकाळी उपाशी पोटी घेतले असता क्रेविंग्ज म्हणजे सतत काहीतरी खात राहण्याची इच्छाच होणार नाही. वेट लॉस मॅजिकल ड्रिंक 1 चमचा जिरे आणि ओवा 1 ग्लास गरम पाण्यात रात्री भिजवत ठेवायचं व सकाळी हे पाणी उकळून प्यायचं आणि त्यानंतर 45 मिनिट्स वर्कआउट, योगा नाहीतर वॉकिंग करायचं. वजन छान कमी झालेलं असेल.